नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करूयात इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधलं जे पहिलं प्रकरण आहे. या ठिकाणी इथून सुरुवात करूयात आपण आनुवंशिकता व उत्क्रांती, कारण प्रकरणामधले महत्त्वाचे घटक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर याच्यामध्ये बघा, महत्त्वाचा घटक जो आहे या प्रकरणातला सगळ्यात की तो आहे प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. बघा, हे लक्षात घ्या की DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. बघा, आता DNAच्या मध्ये जी काही जनुके आहेत ती काय करतात की RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना आणि कार्य यावर नियंत्रण ठेवतात. बघा, शरीराची रचना आणि कार्य यांवर नियंत्रण कोण ठेवतं की DNA मध्ये असलेली जनुके. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मिती विषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शारीरिकता आवश्यक असते, शरीराकरता आवश्यक असते. बघा, लक्षात घ्या की जनुकामध्ये जी जनुक आहेत ती खूप महत्त्वाची आहेत, कारण याच्यामध्येच प्रथिनांच्या निर्मिती विषयक माहिती साठवलेली असते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणजे प्रथिनांची निर्मिती कशी करायची, कुठल्या प्रथिनाची निर्मिती करण्याची प्रक्रिया काय आहे, ही सगळी माहिती जनुकांमध्ये असते साठवलेली. त्याच्यामुळे जनुके जे आहेत ती खूप महत्त्वाचा जो रोल आहे तो या ठिकाणी बजावतात व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आपल्याला आवश्यक असते. प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. बघा, प्रथिनांची निर्मिती कोणामुळे होते? DNA मुळे होते. आणि ती कशाच्या माध्यमातून होते? तर RNAच्या माध्यमातून होते. ओके, यालाच आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. बरं का, DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार, DNA वरची जनुकांची जी काही साखळी आहे त्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. ही होत असताना DNAच्या दोन धाग्यांपैकी एकाच धाग्याचा या ठिकाणी वापर होतो. दोन धागे आहेत DNAचे, त्याच्यापैकी एका धाग्याचा वापर कशासाठी होतो? mRNA तयार करण्यासाठी. ओके, तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तोवर करण्यासाठी वापरलेला DNAचा जो धागा आहे या दोघांतील न्यूक्लिओटाइड्सचा जो काही क्रम आहे तो एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNA मधील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. बरं का, DNA मध्ये जसं या ठिकाणी थायमिन असतं तसं mRNA मध्ये युरॅसिल असतं, हे समजून घ्या. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच आपण प्रतिलेखन असं म्हणतो. म्हणजे RNA तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे तिला आपण प्रतिलेखन म्हणतो. म्हणजे प्रतिलेखन प्रक्रिया स्पष्ट करा असा जर प्रश्न आपल्याला आला तर इथं आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे की बाबा कसं या ठिकाणी RNA तयार होतं, की बाबा DNA वरील जी जनुकांची साखळी आहे त्यानुसार mRNA ची निर्मिती होते. आणि ही होत असताना DNAचे जे काही दोन धागे असतात त्यापैकी एकाच धाग्याचा वापर होतो. आणि तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला जो DNAचा जो धागा आहे या दोघांमधील न्यूक्लिओटाइडचा जो क्रम आहे तो एकमेकांना पूरक असतो. आणि त्याचबरोबर DNA मध्ये जर थायमिन असेल तर mRNA मध्ये काय असतं? थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. आणि या प्रक्रियेला RNA तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे तिला आपण प्रतिलेखन म्हणतो. ओके, बघा इथं दिले प्रतिलेखन. हे जे दोन धागे या ठिकाणी दिसतात DNAचे, त्या दोन धाग्यांपैकी एका धाग्याचा वापर जो आहे तो या ठिकाणी mRNA तयार करण्यासाठी हा झालेला आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर RNA मध्ये पॉलिमरेज असतं RNA मध्ये या ठिकाणी. आणि RNA न्यूक्लिओटाइडची ही आकृती आहे. बघा, ही आकृती आपण जरा थोडीशी बघून घ्या. आता पुढे जर आपण मुद्दा बघितला महत्त्वाचा, पुढे जर आपण गेलं तर पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. आता ज्यावेळेस पेशी केंद्रकामध्ये हा mRNA तयार होतो त्यावेळेस तो कुठे येतो? पेशी द्रव्यामध्ये येतो. म्हणजे पेशी केंद्रकामधून तो पेशी द्रव्यामध्ये एंट्री करतो. ओके, तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. आता हा जो आहे mRNA ज्यावेळेस तो पेशी केंद्रकामधून तो पेशीच्या बाहेर येतो, पेशी द्रव्यात येतो पेशी केंद्रकामधून, त्यावेळेस तो काय करतो? DNA वरचा जो काही सांकेतिक संदेश आहे तो घेऊनच बाहेर येतो. तो एकटा येत नाही, तो DNA वरचा सांकेतिक संदेश घेऊन बाहेर येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता संकेत असतात काही. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत कोड जो आहे 3 न्यूक्लिओटाइड्सच्या संचाच्या रूपात असतो हा. ओके, त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतो. बरं का, म्हणजे DNA ज्यावेळेस बाहेर होतो, mRNA ज्यावेळेस बाहेर होतो तो DNA वरील संदेश घेऊन येतो. आणि हा जो संदेश आहे, हा जो सांकेतिक कोड आहे तो कोणासाठी असतो? तो अमिनो आम्लाकरता असतो, हे समजून घ्या. आता बघा, भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना
यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात काही महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. यासाठी त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. बघा, प्रत्येक mRNA जो आपल्याला दिसतोय तो हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचं काम tRNA करतो. म्हणजे mRNA DNA कडून जो काही संदेश घेऊन येतो अमिनो आम्लाकरता, आता या ठिकाणी बघा, आता त्या संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले जी आहे ती पुरवण्याचं काम कोण करतं? tRNA हा अमिनो आम्ले पुरवण्याचं काम करतो. ओके, बघा पुढे काय होतं बघा या ठिकाणी. त्याकरता mRNA वर जसा कोडॉक असतो तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन हा tRNA वरती होतो. ओके, या प्रक्रियेला आपण भाषांतरण असं म्हणतो. बघा, म्हणजे काय होतं, DNA मधून mRNA एक संदेश घेऊन येतो अमिनो आम्लाकरता. ओके, ते कोड असतात. अशी 20 अमिनो आम्ले आहेत या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे. आणि हा कोड आल्यानंतर ज्यावेळेस प्रथिने तयार करायची वेळ येते आणि प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी जी अमिनो आम्ल आहेत ते पुरवण्याचं काम tRNA करतं. आणि या tRNA वरती mRNA ला पूरक अशी कोडिंग असते. ओके, आणि यालाच आपण ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतरण असं म्हणतो. हे आपण समजून घ्या. इथं भाषांतरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ही आकृती जी आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. बघा, हा आहे mRNA. तो या केंद्रकामधून आता काय आलेला आहे? बाहेर आला आहे. बघा, mRNA केंद्रकामधून बाहेर आलेला आहे आणि त्यामध्ये हा जो tRNA जो आहे तो या ठिकाणी आहे, इथे आपल्याला दिसतोय. आता बघा पुढं काय नेमकं होतं ते आपण समजून घेऊया. tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचं काम rRNA करतो. आता rRNA काय करतो की बाबा tRNA जी काही आम्ले आणलेली आहे, tRNA ने जी काही आम्ले आणलेली आहे, तर ती जी काही आम्ले आहे त्या आम्लांची जी बांधणी आहे, ती जी शृंखला तयार करण्याचं जे काम आहे ते rRNA करतं. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे व एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने तो पुढे सरकत जातो. याला आपण स्थानांतरण असं म्हणतो. तर या 3 प्रक्रिया ज्या आहेत, या 3 प्रक्रिया या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आपण समजून घेतल्या. पुढे बघा, उत्परिवर्तन म्हणजे काय की बाबा सजीवांमधील जनुकांमुळे ते ज्यांच्यासारखे जीवन निर्माण करतात व त्यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो आणि जनुकांतील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला आपण उत्परिवर्तन म्हणतो. बघा, लक्षात घ्या, उत्परिवर्तन म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला जर विचारली गेली तर ते काय होतं बघा, मूळ जो क्रम आहे सजीवांमधील जनुकांमुळे ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात आणि यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म आपल्याला अपत्यामध्ये दिसून येतात. परंतु काही वेळा काय होतं की या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जसं या ठिकाणी बघा, इथं ही मूळ क्रम आहे, परंतु ह्या बघा या ठिकाणी जो क्रम होता TAACGA होता, तर ए जो होता तर त्या एच्या ऐवजी TGC या ठिकाणी हा क्रम आलेला आहे. म्हणजे मूळ क्रमात जो बदल झाला आणि तो बदल झाल्यामुळे काही तो जो बदल होतो त्यामुळे जनुकांमध्ये जो बदल होतो आणि जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलतं या ठिकाणी आणि ती बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला आपण उत्परिवर्तन म्हणतो. उत्परिवर्तन कधी कधी किरकोळ असतं तर कधी कधी लक्षणीय स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतं. आता आपण उत्क्रांती म्हणजे काय, इव्हॅल्युएशन म्हणजे काय हे समजून घेऊयात. फटाफट आपण पुढे जाऊयात. बघा, उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. उत्क्रांती म्हणजे काय, सजीवांमध्ये सावकाश होणारा क्रमिक बदल. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी आहे. अंतराळातही ग्रहताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा जर आपण विचार केला किंवा विचार जो आहे तो उत्क्रांतीच्या अभ्यासाने करू शकतो आपण. उत्क्रांती म्हणजे काय, सजीवांमध्ये होणारे सावकाश बदल, अत्यंत सावकाश सजीवांमध्ये जे बदल होतात त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. आणि उत्क्रांती ही सजीवांचा विकास साधणारी असते हे समजून घ्या. ओके, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडणाऱ्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जातीची निर्मिती होते ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. बघा, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद देऊन एखादा वर्ग असतो, विशिष्ट प्राण्याचा वर्ग असतो आणि हजारो वर्षामध्ये त्या प्राण्याच्या वर्गामध्ये पूर्णपणे बदल होऊन एक नवीन जीवजाती निर्माण होते
आणि ती जी काही नवीन जीवजाती निर्माण होते तिला आपण उत्क्रांती म्हणतो. ही जी प्रक्रिया आहे, जीवजाती निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे नवीन, तिला आपण उत्क्रांती असं म्हणतो. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचा सजीव अस्तित्वात नव्हता. सुरुवातीला अत्यंत साधी साधी मूलद्रव्य असावीत आणि त्यांच्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयुगे तयार झाली असावीत. आणि हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने, केंद्रक आम्ले तयार झाले असावीत. आणि अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आणि आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली. पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकले नाहीत, त्यांचा नाश झाला. म्हणजे जे सजीव परिस्थितीच्या जवळच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळून घेतलं ज्या सजीवांनी, ते पुढे सक्षम राहिले आणि त्यांचा पुढे विकास झाला. आणि जे नाही जुळवून घेऊ शकले त्यांचा नाश झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि ही सगळी शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. पण जास्त महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपण पुढे बघूयात. बघा, आज मी तिला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांचा आकार, जटिलता यांची विविधता आहे. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामिशियम पासून ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. वनस्पतीमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक विविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आढळतात. पृथ्वीवर सर्व ठिकाणी ऋषीवृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर सजीवाचा उगम झाला, जीवनाचा उगम झाला. पृथ्वीवर जीवनाचा उगम झाला अतिप्राचीन काळापासून. व त्यात एवढी विविधता कोठून आली असावीत याबाबत उत्सुकता आहे. सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उत्पत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वसामान्य आहे. बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या, इतिहासात डोकावताना इथं आपण बघा उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे, थिअरी ऑफ इव्हॅल्युएशन, यावर एखादी टीप विचारली जाऊ शकते. बघा, या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ, बघा पहिला सजीव जीवद्रव्य जे आहे, पदार्थ आहे किंवा जीवद्रव्य आहे, पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होत आले व त्यापासून अधिक मोठे मोठे व जटिल असे सजीव जे आहेत ते विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कायापालट जवळपास 300 कोटी वर्षाचा आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी व सर्व अंगांनी होत गेला. यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले गेले आहे, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती. बघा, लक्षात घ्या की भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास जो होतो त्याला आपण उत्क्रांती म्हणतो असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर बघा, या ठिकाणी उत्क्रांतीचे पुरावे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. उत्क्रांतीचे पुरावे आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा, पहिली गोष्ट, उत्क्रांतीचे जे पुरावे आहेत याच्यामध्ये पहिलं बाह्यरूपी पुरावे म्हणजे बाहेरील चेहऱ्यावरून आपल्याला जे काही दिसतात. बघा, प्राण्याच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, कानांच्या रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यांमध्ये आढळतात. तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्यस्थळे आहेत, त्यामुळे त्यांचा उगम समान आहे. ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असावेत हे सिद्ध होतं. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला दिसते आंबा, चिक्कू, पेरू हे एकाच पूर्वजापासून उत्पन्न झालेत. त्याचबरोबर इथं हा कुत्रा दिसतोय, बकरी दिसते, या ठिकाणी काहीतरी हे 3 प्राणी आहेत ते एकाच पूर्वजापासून आहेत. हे बाह्यरूपी पुरावे म्हणजे बाहेरून दिसतात या गोष्टी. ओके, म्हणजे तोंड असेल, कान असेल, केस असेल किंवा पानाच्या बाबतीमध्ये वनस्पतींच्या बाबतीत पानाचा आकार असेल, पर्णदेठ असेल, पानाची रचना असेल, या सगळ्या गोष्टीवरून आपण हे बाह्यरूपी पुरावे आहेत की बाबा हे सगळे घटक एकाच पूर्वज, या सगळ्यांचे एकच पूर्वज आहे असं आपण म्हणू शकतो. शरीरशास्त्रीय पुरावे. आता शरीरशास्त्रीय पुराव्यानुसार जर आपण बघितलं, शेजारील चित्र जर आपण बघितले या ठिकाणी 1 2 3 4, तर याचं जर निरीक्षण केलं तर मानवी हात, मांजराचा पाय, वटवाघळाचा पंख, देवमाशाचा पर, यात वरवर पाहता कोणतंही साम्य नाही. यांच्यामध्ये जर वरवर बघितलं तर साम्य दिसत नाही. तसेच प्रत्येकाचा त्या प्राण्यासाठी त्या प्राण्यात
असलेला उपयोग वेगळा आहे, म्हणजे प्रत्येकाचा उपयोग वेगळा आहे. माणूस आपल्या हाताचा उपयोग वेगळा करतो, मांजरीचा पाय जो आहे त्याचा उपयोग वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळा उपयोग या ठिकाणी करतोय प्रत्येक प्राणी आपापल्या या अवयवाचा. त्यामुळे त्याच्या रचनेत भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवांमधील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत या ठिकाणी साम्य दिसून येतं. बघा, हाडांची जी काही जोडणी या ठिकाणी दिसते, या जोडणीमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी साम्य दिसून येतं. ओके, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याला आपण शरीरशास्त्रीय पुरावे असं म्हणतो. ओके, पुढे बघा, अवशेषांगे म्हणजे नेमकं काय, ही एक टीप आपल्याला विचारली जाऊ शकते आणि ह्या आकृत्या ज्या आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी जी काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना आपण अवशेषांगे म्हणतो. ओके, बघा, सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेली जी काही निरुपयोगी इंद्रिय आहेत त्यांना आपण अवशेषांगे म्हणतो. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक एक नवी ऊती, नवे अंग किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, बरोबर का. तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. ज्यांचा उपयोग नाही, जी हानिकारक आहे ती नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. ओके, एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. ही आपण गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे बघा, या ठिकाणी आंत्रपुच्छ जे आहे ते माणसाला काही गरजेचं नाही आहे. बघा, या नाहीशी होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव खूप चांगल्या प्रकारे कार्य करतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. म्हणजे ज्या एखाद्या शरीरामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये एखादा अवयव आहे त्याचा उपयोगच होत नाही, त्याच्यामुळे ते विशेषांग आहे. परंतु दुसरा एखादा प्राणी आहे त्याच्या शरीरामध्ये तोच अवयव आहे परंतु त्याचा खूप चांगला उपयोग होतो तर त्याला आपण काय म्हणू शकतो की बाबा ते त्याच्यासाठी अवशेषांग नाही आहे, ते उपयोगाचं आहे. बघा, मानवाला निरुपयोगी असणारं आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त असा कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयोगी आहेत. माकड हाड, अक्कलदाढ, अंगावरचे केस इत्यादी अवशेषांगे माणसाच्या शरीरात दिसून येतात. ओके, तर बघा, या ठिकाणी ही आकृती येईल, आकृतीला नावे द्या असं सांगितलं जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये अशा प्रकारे आकृती दिली जाईल. याला नाव काय बाबा, याला नाव काय, माकड हाड आहे, हे काय बाबा इथं, याला नाव काय, कानांचे स्नायू आहे. तर या आकृत्या ज्या आहेत त्या नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर हे काय झाले, अवशेषांगे आपण म्हटलं. त्याच्यानंतर पुराजीव विषयक पुरावे म्हणजे जीवाश्म विज्ञान आपण ते म्हणतो, त्यानुसार जर आपण बघितलं तर बघा, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल. तर बघा, याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यालाच आपण जीवाश्म असं म्हणतो. या जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. तर याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्याला नीट व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. या पुढचे जे काही मुद्दे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या प्रकरणामधले. ओके, बघा, या ठिकाणी जर आपण म्हणतो की जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणं थांबतं. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ऱ्हास ही एक प्रक्रिया सतत चालू राहते. म्हणजे कार्बन 14चा जो ऱ्हास आहे ही प्रक्रिया चालू राहते. कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 व C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता ते सतत बदलत राहते. म्हणजे C12 आणि C14 यांचं गुणोत्तर बदलत राहतं आणि एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 आणि C12 त्यांच्यातील C14ची सक्रियता व C14 व C12 यांचं जे गुणोत्तर आहे यांचं गुणोत्तर काढून कालमापन केलं जातं. याला आपण कार्बनी वयमापन म्हणतो. म्हणजे C14 आणि C12 कार्बन C14 आणि कार्बन 12 यांचा वापर करून आपण एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या प्राण्याचं वय जे आहे ते आपण काढू शकतो. ठीक आहे, तर बघा, या ठिकाणी काही मुद्दे आहेत. जोडणारे दुवे जे आहे ते आता आपण समजून घेऊया. बाबा, जोडणारे दुवे बघा, या ठिकाणी बघा, डबगिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे, पेरीपॅटस आहे. हे काही आपल्याकडं ही चित्र आहेत आणि हे काही प्राणी आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण काय आहेत ते आपण समजून घेऊयात. बघा,
काही वनस्पती व प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्या दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो त्यांचा, म्हणजे त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. आता जोडणारे दुवे कोणाला म्हणतात बघा, लक्षात घ्या की काही प्राणी काही वनस्पती असे आहेत, त्यांची लक्षणे अशी आहे की दोन भिन्न गटांशी ती लक्षणे साम्य दर्शवतात, मग त्यांनाच आपण जोडणारे दुवे म्हणतो. मग डबकिल प्लॅटिपस असेल, लंगफिश असेल, पेरिपॅटस असेल, हे सगळे जे काही प्राणी आहेत यांना आपण म्हणतो जोडणारे दुवे. का? कारण पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग असते बरं का. पेरिपॅटसमध्ये जर आपण म्हटलं याच्यामध्ये खंडीभूत अंग आहे, पातळ उपचर्म आहे व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. कोणाप्रमाणे? तर हे कोणाप्रमाणे? वलयी प्राण्यांप्रमाणे. तसेच या प्राण्यामध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वसनलिका व खुली रक्तभिसरण संस्था आढळते. म्हणजे याचे जे गुणधर्म आहे पेरिपॅटसचे ते वलयी प्राण्यांप्रमाणे सुद्धा आहेत आणि संधिपात प्राण्यांप्रमाणे सुद्धा आहेत. त्यामुळे याला आपण जोडणारा दुवा म्हणतो. कोणाचा? संधिपात प्राण्यांचा आणि वलयी प्राण्यांचा. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. ओके, हे आपण समजून घेऊ शकतो. तसेच डबकिल प्लॅटिपस हा प्राणी सुद्धा सरीपसृष्टी प्राण्यांप्रमाणे अंड घालतो, परंतु दुग्ध ग्रंथी व शरीरावरील केस यामुळे तो सस्तन प्राण्यांशी सुद्धा नाते सांगतो. ओके, त्यामुळे हा दोन्ही प्राण्यांचे गुणधर्म दाखवतो. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे तो श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीपसृष्टी प्राण्यांपासून तर उभयचर प्राणी हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असे आपल्याला सांगता येते. त्यामुळे जोडणारे दुवे यावरती सुद्धा एखादी टीप विचारली गेली तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पुढे बघा भ्रूण विषयक पुरावे. बघा भ्रूण विषयक पुरावे. आता इथं मासा असेल, पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, सॅलेमांडर असेल, कासव असेल, कोंबडी असेल, डुक्कर असेल, गाय, ससा आणि मनुष्य यांच्या भ्रूणांची जी आहे या ठिकाणी विकास कसा होत गेला हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. बघा बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यांमधील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूप साम्य दिसून येते. बघा सगळ्यांमध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये हे साम्य आपल्याला दिसून येतं. प्रारंभिक अवस्थेत साम्य या सर्व प्राण्यांमध्ये प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एक असल्याचा पुरावा देतं. म्हणून आपण म्हणू शकतो की भ्रूणविषयक पुरावे जे आहेत प्रत्येक प्राण्याचं जर काही प्राण्यांचे जर भ्रूणाची जी सुरुवातीची जी अवस्था आहे, सुरुवातीचा जो टप्पा आहे तो जर सारखा असेल तर समजायचं की त्यांचे पूर्वज एकच आहेत. ओके, आता डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा सुद्धा खूप फेमस आहे, महत्त्वपूर्ण आहे, तो आपण समजून घेऊयात. बघा चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले. त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षमते जगतील असे सांगणारा एक नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. डार्विनने कुठला सिद्धांत मांडला? तर जे सक्षम आहे तेच जगतील असा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा की याच्यात हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे की इथे बघा बऱ्याच काळापर्यंत त्यांनी ही थेअरी सांगितली. त्यातील काही महत्त्वाचे घटक आहेत डार्विनच्या थेअरीचे, ते पण आपण समजून घेऊयात. बघा त्याने ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक प्रसिद्ध केले. आता त्याच्या पुस्तकाचं नाव रिकामी जागा येऊ शकते की बाबा डार्विन याने टिंब हे पुस्तक लिहिलं तर ओरिजिन ऑफ स्पेसीस. ओके, याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्वच जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, म्हणजे त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. हे सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अत्यंत जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तो तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड सुद्धा खूप महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात. जे जीव सुयोग्य आहेत ते जगतात आणि बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट एखादी नवीन प्रजाती सुद्धा तयार करू शकतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वसामान्य राहिला, पण नंतर त्यात काही बाबतीत आक्षेप घेतले गेले. ते कुठले? पहिला मुद्दा, नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही, तर बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण मगाशी बघितलं. दुसरा मुद्दा होता की उपयोगी व निरुपयोगी बदलांचं स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. तिसरा मुद्दा होता सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. हे आहेत आपले चार्ल्स डार्विन. आता याच्यामध्ये लॅमार्कवाद हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तो काय बाबा लॅमार्क यांनी मांडलेला, ते काय म्हणतं बाबा? बघा उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व त्या बदलांमागे त्या सजीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असं म्हटलंय. त्यालाच लॅमार्कवाद आपण म्हणतो. बघा या ठिकाणी उदाहरण दिले की बाबा त्यापुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ
आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घनाने घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे ते कमकुवत झाले. हंस, बदक यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलाचा संक्रमणाचा सिद्धांत आहे किंवा लॅमार्कवाद आपण म्हणतो. हा लॅमार्कवाद आपल्याला येऊ शकतो. त्याच्यामुळे लॅमार्कवाद आपण समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. ओके, याच्यामुळे बघा पुढचा मुद्दा आपण समजून घेऊया. जाती उद्भव. बघा, प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती आपण म्हणतो. बरोबर, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटाला जाती असं म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत आढळते. त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी सगळ्या गोष्टी भिन्न असतात. तर इथं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो समजून घ्या. मानवी उत्क्रांती. आता मानवाची उत्क्रांती कशी झाली ही जर टीप आली तर तिथं आपण काय लिहू शकतो बघा, की उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेली जैवविविध्याची जडणघडण दिसून येते. बरं का, उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैवविविध्याची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील प्रमाणे दिसते. बघा, 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्यातून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. कालांतराने सुरुवातीचे एपसारखे जे प्राणी आहेत ते दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले. अखेर गिबन आणि ऑरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 20 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अंडग्रहण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांनी हाताचा अधिक वापर केला. ओके, आणि कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली उतरले. त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले असं म्हणता येईल. मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे की आफ्रिकेतील रामाफिथिकस या एपची. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. पुढे सुमारे 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्याची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली होती. बरं का, आणि पुढे अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला आणि सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा असं सांगितलं गेलं आहे. बरं का, आणि मानवी मेंदूचा जो विकास कसा होत गेला हे या चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होत राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निअँडरथॅलॉन मानव हे बुद्धिमानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूप झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला आणि 500 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. 5,000 वर्षापूर्वी आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत आणि अजूनही मानवाच्या वंशामध्ये म्हणजे मानव वंशाच्या मुळाच्या तपशिलांचा शोध घेत आहोत.
आता उत्क्रांतीचे पुरावे काय? बाह्यरूप पुरावे, अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य, त्याचबरोबर इथं बरेचसे पुरावे आपल्याला दिसतात बघा. कुठले पुरावे बघा, या ठिकाणी आपल्याला जोडणारे दुवे हा एक पुरावा आहे. त्याचबरोबर आपल्याला अवशेषांगे हा एक पुरावा आहे. त्याचबरोबर आपल्याला उत्क्रांतीचे बरोबर का? तर या ठिकाणी आपल्याला देता येईल की बाबा बाह्यरूपी पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे असतील. ओके, या सगळ्या गोष्टींचा वापर मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी आपण लिहू शकतो. ओके, तर या ठिकाणी बघा पुढील मुद्दा बघा. इथे बघा अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस याच्या टिंबटिंब सिद्धांतामुळे लक्षात आले. प्रथिनांची निर्मिती टिंबटिंब मार्फत घडून येते हे जॉन बिडगल, एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. तर यातूनच आपल्याला ही उत्तरे या ठिकाणी लिहायची आहे. उत्क्रांती म्हणजे काय बाबा? क्रमविकास या ठिकाणी आपल्याला दिसतो. उत्क्रांती म्हणजे काय? मानवी शरीरात आढळणारे टिंबटिंब हे उत्क्रांतीच्या अवशेषांगात्मक पुरावा आहे. आंत्रपुच्छ आपण त्याला म्हणू शकतो. तर ही उत्तरं जी आहे ती लिहायची. लॅमार्कवाद आपण बघितला, डार्विनचा सिद्धांत बघितला, भ्रूणविज्ञान बघितलं, उत्क्रांती बघितली, जोडणारे दुवे सुद्धा आज आपण बघितलेले आहेत. तर हे काही प्रश्न जे आहेत यांची तयारी तुम्ही या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर सजीवातील प्रक्रिया हे दुसरं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये बघा इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. तर या मुद्द्यांवरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आता बघा, तर ही जी चर्चा आहे ती आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये करूयात दुसऱ्या प्रकरणावरती. तर आता सध्या आपण या ठिकाणी इथंच थांबूयात. धन्यवाद.